बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यात भानखेड फाट्यावर एसटी बस चालकाला हॉटेल मालकाने शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे। चालकाच्या तक्रारीवरून चिखली पोलीस ठाण्यात संबंधित हॉटेल मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील भानखेड फाट्यावर एसटी बस चालक आणि हॉटेल मालक यांच्यातील वादाची घटना समोर आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार वर्धा आगाराची एसटी बस छत्रपती संभाजीनगर वरून परत येत असताना अधिकृत थांबा असल्याने चालक हरीश बत्रघरे यांनी भानखेड फाट्यावर असलेल्या हॉटेल कोल्हापुरी तडका येथे बस थांबविली होती। प्रवाशांना चहा नाश्ता करण्यासाठी सुमारे 15 मिनिटांचा वेळ देण्यात आला। त्यानंतर सर्व प्रवासी बसमध्ये परत आल्यानंतर चालकाने बस पुढे सुरू केली। मात्र एवढ्या लवकर बस का काढली असा सवाल करत हॉटेल मालक गणपती तुरटे यांनी चालकासोबत वाद घालत त्यांना शिवीगाळ केली आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे। या प्रकरणामुळे चालकाने थेट बस चिखली पोलीस ठाण्यात नेऊन तक्रार दाखल केली। चालकाच्या तक्रारीवरून पोलिसांनी हॉटेल मालकाविरुद्ध गुन्हा नोंदविला असून पुढील तपास सुरू आहे। दरम्यान या वादामुळे बसमधील प्रवाशांना काही काळ मनस्ताप सहन करावा लागला। तिथनं 15 मिनिटाचा थांबा आहे म्हटलं आणि 15 मिनिट झाल्यानंतर मी बस काढायला गेलो तर तिथल्या हॉटेल मालकाने येऊन मला शिवीगाळ केली आणि आईवडिलांच्या वगैरे इतक्या अश्लील भाषेत शिव्या दिलेल्या आहेत की ज्या मी कधी ऐकलेल्या नाही। आणि गाडीच्या समोर आडवा होऊन बोलला की तुम्ही गाडी कशी काढतात ते बघतोय, गाडी इथे अर्धा ते पाऊण तास थांबणार। मी त्याला बोललो की माझी लांब पल्ल्याची गाडी आहे, माझ्या गाडी डायरेक्टचे प्रवासी असतात, कोणाला बाहेरगावी जायचं राहते त्यांना त्यांच्या हॉल्टिंगची बस मिळत नाही, माझी बस मी थांबवलेली आहे, माझा वेळ झाला मला जाऊ दे। तर ते दोघेही नवरा बायको हॉटेल मालक आणि त्यांच्या इथला एक मजूर ते येऊन मला एकदम मारायचे याच्याने आले, धक्काबुक्की केली आणि मला एकदम शिवीगाळ दिली आणि त्यात प्रवासी सोडवण्यास आले तर प्रवाशांना पण त्यांनी शिवीगाळ केली। आणि हे आजचंच नाही तर नेहमीचंच आहे। मागल्या वर्षी रक्षाबंधनच्या दिवशी तो माझ्या गाडीमध्ये आलेला होता तेव्हा पण त्यांनी शिवीगाळ केली, तेव्हाचा व्हिडिओ आहे माझ्याकडे। आणि आजचा व्हिडिओ मी घेऊ शकलो नाही कारण की मी माझं जेवणाचं टिफिन घरून आणत असतो, मी त्याच्या हॉटेलला पाणीसुद्धा पित नाही कारण की त्यांची वागणूकच त्या पद्धतीची आहे। म्हणून मग मी गाडीमध्ये टिफिन खोललेला होता तर मी शूटिंग घेऊ शकलो नाही आजची। पण आज जो प्रकार घडलेला आहे हा प्रकार कोणावरही होऊ नये आणि तिथे नेहमीच वाद होतात। प्रवाशांकडून अमाप वाजवी दरापेक्षा पण जास्त पैसे ऐटल्या जातात। जसं 10 रुपयाची वस्तू आहे, चिप्स पॅकेट वगैरे त्याचे 15 रुपये घेतात। नाथ जल फक्त 15 रुपयाला देण्याची सक्ती केलेली आहे तर ते 20 रुपयाला बॉटल देतात आणि 9 रुपयाला छोटी 500 ml ची बॉटल आहे तर तिचे 10 रुपये 12 रुपये घेतात।